नाशिकच्या अशोक खरात प्रकरणानं राज्यात मोठी खळबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच आता नाशिकच्या राजकारणातील बड्या नेत्यांच्या विरोधात महिलांनी आवाज उठवल्याचं समोर आलंय. नुकताच शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी महिला पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. या दरम्यान महिलांनी नाशिक जिल्हा अध्यक्ष DG सूर्यवंशी यांच्या विरोधात आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार करताना नाशिकमध्ये दुसरा खरात तयार होऊ नये असं गंभीर आरोप करत आपली व्यथा मांडली. पाहुयात नेमकं काय म्हणाल्यात या महिला पदाधिकारी. गेल्या खूप वर्षापासून अशा तक्रारी माझ्यापर्यंत पोहोचत होत्या. तक्रारी जेव्हा येतात तेव्हा पुरावा असल्याशिवाय मी त्याची शहानिशा केल्याशिवाय ते पुढे पाऊल टाकत नाही. आणि ह्या तक्रारी झाल्यानंतर आम्ही आमच्या जवळच्या स्थानिक लेवलमध्ये जेवढे लोक होते, आपले नेते म्हणा किंवा अजून कार्यकर्ते, ह्यांच्या कानावर ती गोष्ट टाकली होती. पण तरी सुद्धा त्याची काही शहानिशा समोरच्यांनी केली नाही. आणि शेवटी मग शिवसेनेमध्ये जे आमच्याकडे महिला ज्या राजाभाऊ वाजे निवडून आले खासदारकीच्या वेळेस, आमदारकीच्या वेळेस किंवा आता महानगरपालिका करत असताना, मी सुदामभाऊ कोंबडे आणि संदीप दादा दोंते ह्यांचा प्रचाराला पण मी होते. तर हे सगळं करत असताना म्हणजे ते पॅनलच होतं, त्या पॅनलमध्ये शिवसेनेचे सगळेच जण होते. तर हे जेव्हा काम करत असताना सुद्धा त्या महिलांची तक्रार येतच होती. पण इलेक्शन होऊन जाऊ दे, मग आपण ह्याची दखल घेऊ असं वरिष्ठांनी सांगितलं. तक्रारी अशा होत्या की जो जिल्हा प्रमुख आता इथे ते निवडून आलेला आहे त्याचं नाव DG सूर्यवंशी आहे. आणि हा खूप गेल्या वर्षीपासून, जेव्हा त्याच्याकडे पदही नव्हतं तेव्हापासून तो महिलांना अर्वाच्य अश्लील भाषेमध्ये रात्री 3-3:30 वाजता दारू पिऊन मेसेज करतो, फोन करतो. अशा महिलांच्या, तो जिथे राहतो ना त्याच्या स्थानिक ठिकाणी सुद्धा 2 महिलांच्या तक्रारी आहेत. आमच्याकडे खूप महिलांनी तक्रार केलेली आहे की जे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहे DG सूर्यवंशी, ते रात्री अपरात्री महिलांना मेसेज करतात. फक्त मेसेज नाही करत, फोन पण करतात, व्हॉट्सअप कॉल करतात, साधे कॉल करतात. ते 12च्या पुढे 12, 1, 2, 3 असे रात्रीचे फोन करतात, घाण मेसेज करतात. अशा आम्हाला महिलांनी तक्रार आमच्याकडे केलेली होती. त्या संदर्भात आम्ही आदित्य साहेबांशी आज भेटलो त्यांना, आणि आमच्या ह्या ज्या महिलांच्या ज्या तक्रारी आहे त्या आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी रिप्लाय चांगला दिला. त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला मुंबईला बोलवू आणि ही जी गोष्ट आहे तिच्या सविस्तर चर्चा करू. मला वाटतं की मातोश्रीला गेल्यावर तुम्हाला न्याय नक्कीच आमचा आदित्य साहेब आणि उद्धव साहेबांवर पूर्ण विश्वास आहे. ते ह्या ज्या महिला आहे पीडित त्यांना न्याय देतील. साधारण या महिलांच्या तक्रारी काय होत्या, तर तुमच्याकडे कशा पोहोचल्या? त्या महिला आपल्या ज्या राजाभाऊ वाजे यांच्या प्रचाराच्या वेळेस आमची ओळख झालेली, त्या बी अशाच माझ्यासारख्याच त्या बी काम करत होत्या राजाभाऊ वाजेंच्या वेळेस आणि आमदारकीच्या वेळेस पण. तेव्हा आमची ओळख झाली. त्याच्यानंतर मग आमच्या भेटीगाठी बी व्हायच्या. तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की ताई, हे जे जिल्हा प्रमुख आहे ते आम्हाला असे मेसेज करतात. इथे स्थानिक नेत्यांजवळ तक्रारी केल्या, इथे काहीच रिस्पॉन्स भेटला नाही आम्हाला. त्यामुळे नाईलाजाने आम्हाला आदित्य साहेबांपर्यंत ही गोष्ट न्यावीच लागली. आणि दुसरा खरात इथे तयार होऊ नये यासाठीच पण आम्ही प्रयत्न करतोय की आता ज्या महिलांच्या ज्या महिलांसोबत घडलंय, या 5-6 महिला आहे, पुढे 50-60 महिला पण होऊ शकता ना. त्यांच्यासोबत बी या गोष्ट होऊ नये, या गोष्टीला वेळेच आळा बसावा, त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. कुठेतरी तुमच्याकडे पोलीस स्टेशनचा मार्ग होता, पोलिसांचा मार्ग होता, पण तुम्ही पोलिसांना अजून केलेलं नाही, त्याच्यावर काय नक्की होतं? कसं आहे, त्या महिलांचे पण संसार आहे, त्यांचे लग्न, सगळ्या मॅरिड झालेल्या महिला आहेत, सगळ्या मॅरिड महिला आहेत. सो त्यांचे संसार आहे, मुलं बाळ आहे, त्या पण त्या गोष्टीला थोड्याफार तिथे कच खातात. त्यामुळे कांद्याला हमीभाव मिळावा याकरता आज चांदवड इथं पुन्हा एकदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. या आंदोलनात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार, महाविकास आघाडीचे अनेक नेते सहभागी झालेत. यावेळी त्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमेत कांद्याच्या माळा गळ्यात घालत महायुती पे हल्ला बोल, NDA पे हल्ला बोल, कांद्याला हमीभाव मिळालाच पाहिजे अशी जोरदार घोषणाबाजी केली.
दरम्यान हे आंदोलन अधिक आक्रमक होत असल्याचं लक्षात येताच पोलिसांनी मोठा बंदोबस्त वाढवलाय. आंदोलनात आमदार रोहित पवार, शशिकांत शिंदे, काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना ठाकरे गटाचे रावसाहेब दानवे यांना पोलिसांनी जबरदस्ती करत व्हॅनमध्ये बसवलं. दरम्यान आम्हाला जरी ताब्यात घेतलं असलं तरी आम्ही यापुढे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आगीकूच करणारच असल्याचं हर्षवर्धन सपकाळांसह नेत्यांनी सांगितलं. त्यामुळे आता नाशिकमध्ये पुन्हा एकदा कांदा प्रश्न पेटल्याचं पाहायला मिळतंय. उन्हातानात काबड कष्ट करून पिकवलेला कांदा कवडीमोल भावात विकावा लागत असल्यानं शेतकऱ्यांनी हा आक्रमक पवित्र घेतलाय. त्यामुळे आता राज्य आणि केंद्र सरकारला जाग येऊन शेतकऱ्याला हमीभाव देणार का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.